सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। भैया तव्हां वटि एडी शॉपिंग कई आहे, कुछ एक्सेसरीज त फ्री ॾियो। फ्री में त तव्हां खे सिर्फ हिकड़ी शय मिलंदी। छा? रिश्तो.com जी रजिस्ट्रेशन। अच्छा जी हाँ दोस्तों, रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री आहे। जे मिटी माइटीअ लाइ तव्हां सिंधी ऑनलाइन मैट्रिमोनियल साइट ॻोल्हे रहिया आहियो त अॼु ई कांटेक्ट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर कैंप एक शहाड़ फाटक और गणगौर चौक इलाके में रविवार शाम अचानक बिजली का वोल्टेज बढ़ने से सैकड़ों घरों के इलेक्ट्रॉनिक उपकरण जलकर खराब हो गए, जिनमें टीवी, फ्रिज, पानी की मोटरें, वाईफाई राउटर जैसे महत्वपूर्ण उपकरण क्षतिग्रस्त हो गए, जिससे नागरिकों को भारी आर्थिक नुकसान झेलना पड़ा है। घटना स्थल पर मौजूद लोगों के अनुसार इस हादसे में एक मासूम बच्ची को बिजली का झटका भी लगा है। उसकी तबीयत को लेकर चिंता व्यक्त की जा रही है। घटना के तुरंत बाद शिवसेना पदाधिकारी केशव औड़ेकर ने महावितरण विभाग से संपर्क कर स्थिति से अवगत कराया, लेकिन घटना के 2 घंटे बीत जाने के बावजूद विभाग का कोई भी अधिकारी मौके पर नहीं पहुंचा, जिससे नागरिकों में गहरा आक्रोश फैल गया। स्थानीय नागरिकों की महावितरण से मांग है कि तुरंत पंचनामा किया जाए और प्रभावित परिवारों को मुआवजा दिया जाए। वहाँ से आने जाने वालों को कितना तकलीफ होता है। हमारा घर पास में है और खंबे से बहुत सारा स्पार्किंग हो रहा है और सबका टीवी, लाइट, किसी का फ्रिज, किसी का कुछ जल गया और छोटे से बच्चे को करंट भी लग गया। इकडं आज आहे ना सगळ्यांचे फ्रीज उडाले MSC बोर्डामुळं आणि वॉशिंग मशीन गेल्या, टीव्या गेल्या आहेत, कोणाचे वायफाय गेलेले आहेत, खूप नुकसान झालेलं आहे इथं। आणि हे सगळं मुलांना करंट लागलाय, एका मुलाला लागलाय, दुसऱ्या एका मुलीला लागलाय, याची जबाबदारी कोण घेणार? गोरगरीब लोक कसे कसे करून पोट भरतात, त्या गरीबाचा कोणी वाली आहे का नाही इथं? गरीब लोक क्या करते? आणि याला म्हणजे MSC बोर्डाने म्हणावा किंवा महानगरपालिके जरी कर्मचारी असतील त्यांनी याची दखल घेतली पाहिजे ना। आज लोक धुणं भांडे करून पोट भरतात, त्यांच्या घरातले एवढी जर नुकसान झाली तर लोकांनी काय करायचं? मग याला जबाबदार कोण आहे? नाही, हे वारंवार दिवस घटना होते। आम्ही रात्री 2 वाजता लाईट गेली, यांना कॉल केला, हे लोक कॉल पण रिसिव्ह करत नाही, फोन साईडला उचलून ठेवत होतात आणि तिथे गेल्यानंतर बोलतात की आम्ही फोन चालू आहे आणि नेहमी हेच घटना होते इथं। अरे आज ही घटना अशी की कुणाची कृपा देवाची, कोणाचा जीवितहानी झालेली नाही इथं। नाही तर प्रत्येक घरामध्ये आता प्रत्येक माणूस एक पैसा जोडून कुठली वस्तू घेतो, आता त्याची घरातली पूर्ण वस्तू जळलेली आहे, याला जबाबदार कोण राहील? यांना जर मी फोन केला तर हे लोक एकामेकाला हे बोलतात महानगरपालिकेची चुकी आहे, महानगरपालिका बोलतात यांची चुकी आहे। मी दोघांना फोन केला साहेबांना, तर ते एकामेकावर ढकलत आहेत। आता ह्या लोकांनी ज्या गरीब लोकांचा नुकसान झालं हे भरपाई करून द्यावा, आता यांचा जो वाईट परिणाम होईल तो MSC वाला यांना आणि किंवा महानगरपालिकेला भोगावा लागेल। कारण आता पूर्ण जनता रोडावर आली आहे, कारण जर 1 महिना किंवा 2 महिना लाईट बिल जर कमी नाही भरलं की गरीब लगेच मीटर कट करतात, ना अप्लिकेशन ना लेटर देतात ना काही न सांगता एकदम लाईट कटिंग करताय। मग जर तुम्ही विचाराने पैसे वसूल करू शकता तर मग यांचा भरपाई करायची पण तुम्ही ताकद ठेवायला पाहिजे। आता घटना आजची नाही, 5 दिवसापूर्वीपासून चालू आहे। लाईट येते जाते असं 5 दिवसापासून चालू आहे। आज तर प्रकार असा घडला आहे का या ठिकाणी लोड एवढा झाला आहे का लोकांच्या घरातली टीव्ही, फ्रीज, वायफाय, या मोटर, वॉशिंग मशीन, काही गेसी हे लोकांच्या घरातले उडालेले आहेत। आता याची भरपाई आता कोणा देणार, कोण करून देणार? याकरता आम्ही आता सर्व नागरिकांना भेटलो, आम्ही सर्वांचे लाईट बिल घेतलेत, कुणाचं काय उडलंय पूर्ण माहिती घेतली आणि काय आता नागरिक सांगतात काही मुलांना इथं करंट पण लागलाय। आता याची पूर्ण भरपाई आम्ही नियोजन करून लेटरद्वारे आम्ही MSCBला देणार आहे, त्या आधारे त्याची भरपाई यांची करून द्या, नाही त्याचा आम्हाला पूर्ण पाठपुरावा करावा लागेल। MSCBच्या विभागाबरोबर कुठल्या अधिकाऱ्याबरोबर आपलं काय बोलणं झालं का या विषयावरती? काल उत्तर आलं तुम्हाला? आज तर आम्ही त्यांना फोन केला आणि सांगितलं का अशी घटना घडली आहे, तर ते बोलले आम्ही बघतो काय घडलंय ते। आता ते आत्तापर्यंत कोणीच आले नाही ते अधिकारी, त्यासाठी आम्ही पूर्ण नागरिकांना भेटलो, नागरिकांनी त्यांचे बिल आणून दिले, कंझ्युमर नंबर दिलाय, मोबाईल नंबर दिलाय, कुणाचं काय नुकसान झालं ते आम्ही बिलाच्या मागे लिहिलं आहे की
फुल स्केपवर लिहिलं आहे ते पूर्ण आता लेटर पॅड आम्ही घेऊन MSBला आम्ही निवेदन देणार आहे. वारंवार विद्युत विभागाकडनं अशी लापरवाही केली जाते आणि असं लाईट घालवली जाते, त्याबद्दल तुमचा कशा प्रकारचा निषेध असणार विद्युत विभागाविरोधात? विद्युत विभागाकडे आम्ही काल पण या प्रकरणाविषयी जाऊन आलो का लाईट वारंवार जाते, त्याचं काहीच नियोजन नाही. रात्री 1ला जाते, कधी 2ला जाते, दिवसभर लाईट जातच राहते. पण आज हे प्रकार घडले हे तर बघण्यासारखं आहे. तुम्ही येऊन कुठले अधिकारी असं येऊन बघू शकता, नाही तर तसं आम्ही निवेदन देतोय त्यांना. जहां मंगलवार को शिवसेना नेता महावितरण बिजली कार्यालय पहुंचे और घटना को लेकर अधिकारियों से मुलाकात की और एक लिखित निवेदन देकर बिजली के वोल्टेज बढ़ने से हुए नुकसान को लेकर पंचनामा कर नागरिकों की भरपाई की जाए, ऐसी मांग की गई है. शनिवारी जी घटना घडली उल्हासनगर एक आमच्या तानाजीनगर परिसर, हनुमाननगर परिसर आणि 114 बॅरेकच्या परिसरामध्ये अनेक नागरिकांच्या लोड जास्त वाढल्यामुळे लाईटीचा त्याचं नुकसान झालेलं आहे. फ्रीजचं नुकसान, TV चं नुकसान, लॅपटॉपचं नुकसान हे सगळं उडालेलं आहे. त्याला कारणीभूत MSB व महावितरण कंपनी असल्या कारणाने आज आम्ही या शिष्टमंडळाने आमचे शाखा प्रमुख केशव ओळेकर आणि तसेच आमचे युवा सेनेचे शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, पप्पू वाघ, पंकज मिश्रा या सगळ्यांनी तिथं जाऊन पाठपुरावा केला आम्ही सगळ्यांनी. आणि त्या पाठपुरावा केल्यानंतर अनेक लोकांच्या घरांमध्ये पाहिल्यानंतर त्यांचे TV, फ्रीज, लॅपटॉप जे काही त्या ठिकाणी त्यांचे वस्तू होते ते सगळं नुकसान झालेलं आहे. तर ते आम्ही 1 नंबर MSB बोर्डाला कळवलेलं आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर खराडे साहेब यांना सुद्धा भेटलो आहे आणि महावितरण कंपनीचा त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांना सांगितलं की लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून ज्यांचं नागरिकांचं कंज्युमरांचं नुकसान झालेलं आहे ते आपण भरपाई करून देण्यात यावी. अन्यथा आम्हाला जर का त्यांची भरपाई करून देण्यात आली नाही तर शिवसेनेच्या वतीने आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल आणि त्या आंदोलनाला ते जबाबदार असतील. किती नागरिकांचं नुकसान झालं अंदाजे? 113 नागरिकांचं नुकसान झालेलं आहे जवळजवळ. याचं कारण काय? कारण त्या ठिकाणी लोड एकदम वाढला याचा लाईटीचा, हाय व्होल्टेज झाल्या कारणामुळं आणि काही लोकांना शॉक पण लागला आहे थोडासा, काही जास्त नाही पण शॉक लागला पिन वगैरे काढताना. घटनास्थळी त्या दिवशी आम्ही गेलेलो 21 तारखेला शनिवारी. पूर्ण लोकांच्या घरोघरी जाऊन बघितलं काय काय नुकसान झाले, कारण की अधिकारी एक पण त्या ठिकाणी उपस्थित झाले नाही. मग त्या ठिकाणी आम्ही स्वतः लोकांच्या घरी गेलो आणि बघितलं कोणाचा फ्रीज, कोणाचा TV, कोणाची वॉशिंग मशीन, कोणाची मोटर हे सर्व केल्यानंतर आम्ही तिथं बसलो आणि त्या ठिकाणी लोकांची लाईट बिलं मागून घेतली, कंझ्युमर नंबर घेतले, नाव घेतले आणि सर्व निवेदन आम्ही आज लेखी स्वरूपात गायकवाड साहेब आणि बाला श्रीखंडे यांच्या मार्फत आम्ही इथे अधिकाऱ्यांना देऊन आलो. यह घटना महावितरण विभाग की लापरवाही को उजागर करती है, जहां समय पर हस्तक्षेप न होने से न सिर्फ लोगों को आर्थिक नुकसान हुआ बल्कि जान का भी खतरा मंडराया. ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.